आज आपण DMI ह्या इंडिकेटरची माहिती बघणार आहोत। प्रामुख्याने DMI ह्या इंडिकेटरबद्दल आज माहिती बघण्याचं मुख्य कारण म्हणजे हा जो इंडिकेटर आहे हा आपल्याला ट्रेंड दर्शवतो आणि निफ्टीची जी आता मोमेंट होत आहे, निफ्टीचा जो आता ट्रेंड चालू आहे तो एक्झॅक्टली आपल्याला ओळखता यावा हा मुख्य उद्देश आहे आज हा इंडिकेटर बघण्याचा। आता ह्या इंडिकेटरच्याच आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत, त्याची सेटिंग पाहणार आहोत आणि हा इंडिकेटर नक्की कसा वाचायचा हे आपण बघणार आहोत। तर मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं इनिशियल मार्केट या आपल्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे। तुम्ही जर का चॅनलला अद्यापही लाईक सबस्क्राईब जर केलं नसेल तर सर्वप्रथम ह्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि शेअर करायलाही विसरू नका। चला तर मग मित्रांनो, आपण आता डायरेक्ट हा इंडिकेटर वाचायचं कसं हे पाहूया। ह्याच्यामध्ये तुम्हाला 3 कलर दिसत आहेत बघा, एक आहे रेड, दुसरा आहे ग्रीन आणि तिसरा ब्लॅक। हा जो रेड कलर आहे हा आपल्याला निगेटिव्ह साइन दाखवतो। ज्या वेळेला मार्केट निगेटिव्ह साईडला असेल त्यावेळेला हा कलर दाखवतो आपल्याला। तो वाचायचा कसा ते आपण पुढे बघणारच आहोत। ग्रीन जो कलर आहे हा आपल्याला पॉझिटिव्ह साइन दाखवतो आणि ब्लॅक जो कलर आहे हा आपल्याला ट्रेंड दाखवतो। ज्या वेळेला पॉझिटिव्ह ट्रेंड असेल त्यावेळेला ग्रीन कलर आपल्याला पाहणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर ADX म्हणजे ॲव्हरेज डायरेक्शनल इंडेक्स, हा जो ब्लॅक कलर आहे याला ADX म्हटलं जातं। तो कोणत्या ट्रेंडना फॉलो करतोय हे बघणं महत्त्वाचं असतं। सर्वप्रथम आपण ह्या इंडेक्सची सेटिंग बघून घेऊया। तुम्ही डायरेक्ट जरी चार्ट ओपन केलात आणि इथे इंडिकेटर या टॅबवरती क्लिक केलं आणि ते DMI असं टाकलं ना, डायरेक्शनल मोमेंट ह्या नावानं तुम्हाला इंडिकेटर दिसून जाईल। ओके, आता हा इंडिकेटर डिफॉल्ट आला आहे, पण आपल्याला जे महत्त्वाचं सेटिंग आहे आपण तेवढं सेटिंग घ्यायचं आहे। आता ह्याच्यापैकी सेटिंग काय करायचं आहे तर सेटिंगमध्ये आलो आहे मी, या ठिकाणी पॉझिटिव्ह साईनला टिक ठेवलं आहे। ऑलरेडी ज्या वेळेला डिफॉल्ट असतं ना त्यावेळेला सगळ्याच लाईनला टिक असते, परंतु मी महत्त्वाच्या फक्त 3च लाईन घेतल्या आहेत आणि 3च इंडिकेटरला मी टिक ठेवलं आहे। पहिला आहे पॉझिटिव्ह DI डायरेक्शनल इंडिकेटर, दुसरा ठेवला आहे निगेटिव्ह DI आणि तिसरा आहे ADX ॲव्हरेज डायरेक्शनल इंडेक्स। हा तुम्हाला ना ट्रेंड किती मजबूत आहे हे सांगतो। ओके, तर आणि मी ह्याला कलरही माझ्या पद्धतीने दिला आहे। आता पॉझिटिव्ह DI डायरेक्शनल इंडिकेटर मी ग्रीन ठेवला आहे, निगेटिव्ह DI रेड ठेवला आहे, ADX ब्लॅक ठेवला आहे। मित्रांच्यामध्ये काही रॉकेट सायन्स नाही आहे। ॲक्च्युली हे दिसताना तुम्हाला हे असं किचकट दिसत असेल, पण हे काही रॉकेट सायन्स नाही आहे। सिम्पल हा ट्रेंड दर्शवणारा इंडिकेटर आहे, पण भयंकर हा मार्केटमध्ये कार्य करतो बघा। त्याच्यामुळं हा आपण इंडिकेटर आपल्या नेहमीच्या चार्टवरती वापरू शकतो। ओके, सिम्पली पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही इंडिकेटरवरती गेलात, DMI असं टाईप केलं, त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने इंडिकेटर इथे चार्टवरती मॅप होऊन जाईल। तुम्ही त्याला डबल क्लिक केलं, सेटिंग ओपन केलीत, बाकी तुम्हाला काही चेंजेस करायचे नाही आहेत। या ठिकाणी फक्त तुम्ही पॉझिटिव्ह साईनला टिक ठेवलं आहे, निगेटिव्ह साईनला टिक ठेवलं आहे आणि ADXला टिक ठेवलं आहे। ओके, आता आपण ॲक्च्युअल बघणार आहोत हा इंडिकेटर काम कसं करतो आणि कशा पद्धतीनं त्याला वाचायचं आपण। आता हा इंडिकेटर वाचताना आपल्याला फक्त एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ADX कोणाच्या बाजूनं जातोय। ADX ज्याच्या बाजूने जातोय त्या बाजूनं ट्रेंड पॉझिटिव्ह असल्याचं साइन हा इंडिकेटर सांगतो। आता या ठिकाणी तुम्ही जर बघाल तर ग्रीन लाईन जी आहे ती आपली पूर्णतः खाली गेलेली दिसते। ओके, इवन ADXलाही त्या लाईननं क्रॉस करून खाली गेले आणि रेड लाईन जी आहे ती रेड लाईन वरती गेलेली दिसते। आता मुद्दा काय आहे या ठिकाणी, तुम्हाला हे बघायचं आहे की ही जी लाईन आहे ही वरती गेलेली दिसते। ADX ज्या वेळेला 25 किंवा 25+ असेल त्यावेळेला तो ट्रेंड पॉझिटिव्ह ट्रेंड असा म्हटला जातो बघा, आणि ADX ज्या वेळेला 20 किंवा 20च्या आसपास असेल त्यावेळेला तो ट्रेंड कमजोर किंवा साईडवेव्ज मार्केट आहे असं आपण पकडून जाऊ शकतो। आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलात तर पॉझिटिव्ह साइन आपल्याला टोटली वर आलेला दिसतंय। ओके, आणि त्याचबरोबर ADX सुद्धा त्याच्या बाजूने जाताना दिसतोय, परंतु साइन बघायला गेलात ना
तर ह्या ठिकाणी बघा 25 किंवा 27च्या आसपास आहे. म्हणजे ज्या वेळेला त्यानं 25 इथे दाखवलं ना, 25 म्हणजे या ठिकाणी. ओके, इथून आपल्याला जाणवायला लागलं की ट्रेंड पॉझिटिव्ह व्हायला सुरुवाती झालेली आहे. आता तुम्ही तेही जर बघायला गेलात तर एकच मिनिट. आता बघा या ठिकाणी 25 हे पॉझिटिव्ह साईन आपल्याला इथे ADXनं दिलं आणि त्याच्यानंतर जवळपास आपल्याला एवढी रॅली ग्रीन लाईनमध्ये दिसली, बरोबर आहे. आता सेम आपल्याला 25 या ठिकाणी जर तुम्ही ADX पाहायला गेलात तर ADX 25 एवढ्या आसपास चालला होता. म्हणजे ही जे लाईन आहे या ठिकाणी रेड लाईन पूर्ण वर गेलेली आपल्याला दिसते. म्हणजे ट्रेंड काय सांगतोय तर निगेटिव्ह, आणि ADX सुद्धा त्याच्याच बाजूने जाताना आपल्याला दिसतोय. पण तो बऱ्यापैकी म्हणजे जवळपास 7 फेब्रुवारीपासून जवळपास 24 फेब्रुवारीपर्यंत ADX हा त्याच्याशी खेळत होता. आणि तो कितीला खेळतोय? 22, 23, 24, 22, 23, 24 आणि 25. या ठिकाणी ज्या वेळेला तो इंडिकेटर 25 अबाव गेला त्यानंतर तुम्ही बघा की रेड लाईन बऱ्यापैकी एक वरती गेलेली दिसली आपल्याला. ओके, आता हे डायरेक्ट आपण चार्टवरती बघूया. म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचा गोष्ट तर लक्षात आली असेल की ज्या वेळेला ADX ज्या ग्रीन किंवा ब्लॅक या लाईनच्या बरोबर चालतो आणि तो 25+ असेल त्यावेळेला तो ट्रेंड पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह आहे हे आपण या इंडिकेटरच्या माध्यमातून पकडून जाऊ शकतो. आता आपण या इंडिकेटरचं डायरेक्ट प्रॅक्टिकलच बघणार आहोत. आपण आता निफ्टीचा हा चार्ट ओपन केला आहे आणि हा चार्ट आहे डे टाइम फ्रेमवरती. आपण डायरेक्ट इथून सुरुवात करणार आहोत. आता इथून जर सुरुवात करायला गेलो तर इंडिकेटर जो DM आहे, डायरेक्शनल मूव्हिंग इंडेक्स, हा इंडिकेटर आपल्याला कसा काम करतो चार्टवरती ते बघणार आहोत. आपण या ठिकाणी जर मार्क करून घेतलं आणि ही कॅन्डल जी आहे ही 27 सप्टेंबर 2024ची आहे. तर 27 सप्टेंबर 2024ला हा इंडिकेटर काय सांगत होता? तुम्ही जर या ठिकाणी व्यवस्थित पाहायला गेलात तर 27 सप्टेंबर 2024 या टायमिंगला ह्या इंडिकेटरनं आपल्याला ट्रेंड हळूहळू चेंज केला आहे. ॲक्च्युली तो ट्रेंड चेंज झाला आहे का तर नाही, त्यांना अजून ट्रेंड चेंज झाला आहे हे दाखवलं नाही. पण ओव्हरऑल काय तर त्यानं त्याची लाईन चेंज केले आणि त्याचबरोबर पॉझिटिव्ह साईनवाल्या इंडिकेटरनेही लाईन चेंज केले. डायरेक्शनल मूव्हिंग इंडिकेटर जो आहे तो एक रेंजमध्ये काम करतोय. आपण या तिन्ही लाईनचं मिनिंग समजून घेतोय. ओके, आता ह्या ठिकाणी जर बघितलं तर इंडिकेटरनं DMIनं क्रॉस कधी केलंय तर ह्या डेटला केलंय. ओके, आपण एक मिनिट, हे बघा ह्या डेला, म्हणजे आपण ही कॅन्डल जरी पकडून चाललो तरी पण चालू शकेल. ही जे कॅन्डल आहे आपल्याला कन्फर्मेशन ह्या कॅन्डलनं कधी दिलंय? आपल्याला कन्फर्मेशन कधी दिलंय या इंडिकेटरनं तर जवळपास 3 ऑक्टोबर 2024. म्हणजे जवळपास या 3 कॅन्डल त्यानं सोडल्या आणि 3 कॅन्डल नंतर हा जो इंडिकेटर आहे हा टोटली मायनस इंडिकेटर जो दाखवतोय, जो आपल्याला निगेटिव्ह ट्रेंड दाखवतोय, तो इंडिकेटर टोटली वर होताना दिसतोय आपल्याला. ओके, पण हा वर झालाय म्हणून आपण लगेच त्याच्यामध्ये घुसायचं का तर नाही. आपल्याला काय महत्त्वाचा विषय आहे की तो आपल्याला एक कन्फर्मेशन कधी देतोय. तर त्यानं तर आपल्याला कन्फर्मेशन हे 3 ऑक्टोबरला मिळालं, ज्या कन्फर्मेशनमध्ये आपल्याला हे कळतंय की चार्टचा जो पॉझिटिव्ह ट्रेंड आहे तो जवळजवळ खतम झाला आहे आणि निगेटिव्ह ट्रेंड चालू झाला आहे. आणि DMI वरती जर तुम्ही ADX पाहाल तर ADX हा जवळपास रेड लाईनच्या बाजूने चाललेला आपल्याला दिसतोय. आता तुम्ही म्हणाल रेड लाईनच्या बाजूने कसं काय, तर जी ग्रीन लाईन आहे ही ग्रीन लाईन टोटली ADXला क्रॉस करून खाली चालले आणि रेड लाईननं ADXला क्रॉस करून वर चाललाय. जो ट्रेंड, जी लाईन ADXला वरच्या साईडला दाखवली जाते त्या लाईनच्या बाजूने ट्रेंड आहे हे आपण समजून जायचं असते. ओके, आता त्यानंतर तुम्ही पाहायला गेलात तर कंटिन्युअसली हा ट्रेंड आपण जर एक 25 मगाशी सांगितल्याप्रमाणे 25चा जर उद्देश आपण जर पकडून चाललो तर तुम्ही पाहताय की टोटली हा जो ट्रेंड आहे हा ट्रेंड 25च्या बाजूने जवळजवळ चाललेला आपल्याला दिसतोय.
म्हणजे ह्या ठिकाणी ज्या वेळेला रेड लाईननं क्रॉस केलं आणि त्या टायमिंगला ADX ही 25+ होता, म्हणजे आपल्याला हे कळतंय की निगेटिव्ह ट्रेंड हा चालू झाला आहे. आणि त्यानंतर ADX जवळपास कंटिन्युअसली रेड लाईन बरोबर आहे हे पहा. आणि इथं तर रेड लाईनलाही क्रॉस केलं ADXनं, म्हणजे इथं तर एकदम कन्फर्मेशन मिळालं की आपला जो चार्ट आहे तो निगेटिव्ह बाजूनेच चालला आहे. आणि त्यानंतर ग्राफ तुम्ही पाहायला गेलात तर जवळपास ग्राफ हा टोटली डाऊन झालेला आपल्याला दिसतोय. आता तुम्ही म्हणाल या ठिकाणी काय झालं मग. या ठिकाणी तर तुम्ही बघायला गेलात तर ग्रीन लाईन ही टोटली ADXच्या बरोबर न जाता खालीच आहे, पण रेड लाईन ही मात्र ADX बरोबरच चालले. आणि ह्याच ठिकाणी पाहायला गेलात तुम्ही तर रेड लाईन पूर्णतः खाली आले आणि ग्रीन लाईननं या ठिकाणी क्रॉस केलंय. ओके, ह्या ठिकाणी ग्रीन लाईननं क्रॉस केलंय. आता ह्या ठिकाणी ज्या वेळेला ग्रीन लाईननं क्रॉस केल्यानंतर तुम्ही ट्रेंड पण पहा की इथूनच जवळजवळ ग्रीन लाईन वरती येण्याच्या बाजूला चाललेली आहे आणि रेड लाईन ही खाली यायच्या बाजूला चाललेली आहे. पण ट्रेंड कोणाच्या बाजूने आहे, ते रेड लाईनच्या आहे. त्याच्यामुळे आपण अद्यापही पकडून चाललोय की हा निगेटिव्ह ट्रेंड आहे. परंतु जशी ग्रीन लाईननं रेड लाईनला क्रॉस केलं आणि जवळपास ADXलाही क्रॉस केलं, त्यावेळेला आपल्याला एक कन्फर्मेशन मिळालं की ट्रेंड हा जवळ चेंज होतोय. ओके, पण तो ट्रेंड टिकला का, तर नाही. का टिकला नाही, तर ADX हा 25+ झालाच नाही. बरोबर आहे, म्हणजे ट्रेंड तर रिव्हर्स झालेला दिसला आपल्याला, पॉझिटिव्ह ट्रेंड रिव्हर्स झालेला दिसला, पण ADX रिव्हर्स झाला होता का, ADX त्याच्या बाजूने होता का, तर नव्हता. ADX हा कंटिन्युअसली डाऊन झाला होता. आणि म्हणजेच काय, तर ADX हा रेड लाईनच्याच बाजूने होता. भले रेड लाईन खाली येत असावी, परंतु ADX मात्र रेड लाईनच्याच बरोबर होता. आणि त्यानंतर पुन्हा काय झालं, रेड लाईननं पुन्हा क्रॉस केले ADXला. ओके, आणि हा ADXला कुठे क्रॉस केलं, तर ह्या ठिकाणी. आणि इथून ADXला क्रॉस केलं, पण आपण रेड लाईन जर क्रॉस झाले तर आपण ट्रेंड निगेटिव्ह समजायचा का, तर नाही. कारण का, तर अजून ग्रीन लाईन क्रॉस होऊन खाली आलेली नाही आहे. मित्रांनो, हे थोडं तुम्हाला ऐकताना किंवा समजताना थोडं किचकट वाटत असेल, पण ॲक्च्युली किचकट नाही आहे. तुम्ही शांतपणे समजून घ्या की कोणती लाईन कोणाच्या बाजूनं चालले आणि त्याच टायमिंगला ADXची व्हॅल्यू काय आहे. या 2-3 गोष्टी जर समजून घेतलं तर तुम्हाला हा इंडिकेटर खूप महत्त्वाचा ठरणार आहे. त्यानंतर तुम्ही पहा की कंटिन्युअसली निगेटिव्ह ट्रेंडच्या बरोबर ADX चाललेला आपल्याला दिसतोय. या ठिकाणी पुन्हा तेच झालं, बरोबर आहे, परंतु ADX मात्र साथ देत नव्हता. ओके, त्यानंतर पुन्हा डाऊन ट्रेंड चालू झाला आणि मार्केट हे पुन्हा पडलेलं दिसलं आपल्याला. या ठिकाणी मात्र तुम्ही पाहायला गेलात तर एक पॉझिटिव्ह साईन आपल्याला आलेलं दिसलंय. कारण कसं आहे, तर ADXला निगेटिव्ह ट्रेंडनं टोटली अपोज केला आणि निगेटिव्ह ट्रेंड खालीच आलेला आहे. पण त्याचबरोबर पॉझिटिव्ह ट्रेंड मात्र ADXला क्रॉस करून वरती चाललाय आणि बरोबर त्याच टायमिंगला ADX ही थोडासा त्याला सपोर्ट देताना आपल्याला दिसतोय. बरोबर आहे. आता मुद्दा आहे मार्केटमध्ये येणाऱ्या दिवसामध्ये काय होऊ शकतं, आपण आता ते समजून घेऊया. आता आपण फ्युचरच्या बद्दल डिस्कस करणार आहोत. मित्रांनो, हा इंडिकेटर आता कशा पद्धतीनं काम करू शकतो आणि काय नक्की होऊ शकतं आणि ADX आत्ता करंटली कोणाच्या बाजूने आहे हे आपण समजून घेऊया. सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट नंबर 1, सध्या ट्रेंड काय चालू आहे, तर पॉझिटिव्ह ट्रेंड चालू आहे. बरोबर आहे. कारण का, तर ADXला क्रॉस करून ग्रीन लाईन वरती गेले. परंतु हा स्ट्रॉंग पॉझिटिव्ह ट्रेंड आहे हे आपण समजू शकतो का, तर नाही. कारण का, तर अद्याप रेड लाईन म्हणजे निगेटिव्ह ट्रेंड हा ADXला क्रॉस करून खाली आलेला नाही. बरोबर आहे. परंतु ADX जर तुम्ही पाहायला गेलात तर ADX आपण असंच बघूया. ADX जर तुम्ही पाहायला गेलात ना, तर ADX हा रेड लाईनला क्रॉस करण्याच्या मोडमध्ये असलेला आपल्याला दिसतोय. ओके, आणि त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी बघायला गेलात ना तुम्ही, तर एक चांगला सपोर्ट आहे निफ्टीचा. हा एक चांगला सपोर्ट आहे. निफ्टीनं खूप वेळा 23,860 किंवा आपण एक अप्रॉक्स पकडून जाऊ 23,850. 23,850ला निफ्टीनं बऱ्यापैकी वेळेला 23,800 एक मिनिट, हां आपण हीच कॅन्डल जरी पकडून चाललो तरी पण चालेल.
हां 23,890 किंवा चला 23,860, 23,890, 23,850, 23,870, 90 या रेंजमध्ये निफ्टी येऊन खूप वेळा रिजेक्ट झालेला आपल्याला दिसतोय. म्हणजे एकदा झालाय 6 फेब्रुवारीला सेम असंच 23,800ला रिजेक्ट झालाय निफ्टी. त्यानंतर पुन्हा 25 मार्चला 23,800च्या आसपास येऊन रिजेक्ट झालाय आणि आत्ता पुन्हा निफ्टी आहे तो 17 एप्रिल 2025. ओके, आता आपण सर्वप्रथम हे पाहूया की 23,800ला ज्या वेळेला 5 फेब्रुवारी 2025 म्हणजे 5 फेब्रुवारीला ज्या वेळेला रिजेक्ट झाला होता त्या टायमिंगला कंडिशन काय होती बघून घ्या तुम्ही. या ठिकाणी त्या टायमिंगला कंडिशन अशी होती की जो पॉझिटिव्ह ट्रेंड होता, जो पॉझिटिव्ह साइन आहे ते टोटली डाऊन साईडला असलेला दिसत होतं आणि त्याचबरोबर निगेटिव्ह साइन हे वरच्या साईडला म्हणजे ADXला क्रॉस करण्याच्या मोडमध्ये असलेलं आपल्याला दिसतंय. मग आपण काय म्हणू शकतो, तर ट्रेंड हळूहळू इथून रिव्हर्स होण्याचा चान्स आहे निगेटिव्ह साईडला. कारण का, तर ह्यानं ही जी लाईन आहे ही वरती होताना दिसते आणि ही लाईन खालती होताना दिसते आणि ADX मात्र ट्रेंड लाईन फॉलो करताना आपल्याला दिसतोय. त्याचबरोबर तो ही डाऊन साईडला असताना दिसतोय. सेम आपण जर ह्या डेटला पाहायला गेलो तर ह्या डेटला पाहायला गेल्यानंतर इथून तुम्ही जर पाहायला गेलात तर निगेटिव्ह साइन आपल्याला हळूहळू कन्फर्म म्हणू शकत नाही पण हळूहळू वरती होताना दिसते आणि त्याचबरोबर ग्रीन लाईन ही एक हाय लेवलला होती. आपण हे पुढचं पाहू शकत नाही कारण का, तर आपण या डेटचं म्हणतोय. या डेटचं पाहायला गेलो तर ज्या दिवशी तुम्ही या डेटचा चार्ट पाहत असाल त्या टायमिंगला सेम अशीच लाईन आपल्याला या ठिकाणी दिसत होती असेल, बरोबर आहे. आणि त्यानंतर ADX ही पॉझिटिव्ह साईनच्या बरोबर होता, बरोबर आहे. म्हणजे आपण जर हा एवढा चार्ट जर पाहिलं या ठिकाणी तर तुमच्या लक्षात येईल की सगळे साइन हे पॉझिटिव्हच्या बरोबर होते, बरोबर आहे. पॉझिटिव्हच्या बरोबर होते कारण आपण पाहतोय कोणतं, तर 25 मार्च 2025चा चार्ट बघतोय आपल्याला. आपण हा जेव्हा चार्ट समजून घ्या शांतपणे. हा ज्या वेळेला आपण चार्ट बघतो ना त्यावेळेला आपल्याला हे पुढचं काहीच माहिती नाहीये असं आपण एक कन्सिडर करतोय आता. ओके, आपण हे आपण आता काहीच आपल्याला माहित नाही एवढं आपण समजून जर चाललोय. ओके, तर या डेटला चार्ट जर तुम्ही पाहाल, ADX जर पाहाल तर ADX काय सांगतोय, मी बाबा पॉझिटिव्ह साइन पूर्णतः फॉलो करतोय कारण ADX हे फुल आहे 25+ आहे. निगेटिव्ह साइन तर टोटली निगेटिव्ह साईडला चाललेलं आहे. मग अशा कंडिशनमध्ये आपण काय म्हणू शकतो, तर पॉझिटिव्ह ट्रेंड अद्याप आहे. परंतु दुसऱ्याच दिवशी तुम्ही पाहायला गेलात तर एक निगेटिव्ह कॅन्डल पडली. ओके, म्हणजे रेड कॅन्डल पडली आणि रेड कॅन्डल पडल्या जो पॉझिटिव्ह ट्रेंड होता तो आपल्याला रिव्हर्स झालेला या ठिकाणी दिसतोय, बरोबर आहे. आणि त्यानंतर तो रिव्हर्स व्हायला लागला आणि त्याचबरोबर एक हायर हाय पॅटर्न मारत रेड लाईन या ठिकाणी क्रॉस झाली ADXला. परंतु ADX मात्र रेड लाईनला स्ट्रॉंगली सपोर्ट करत असताना दिसत नाही कारण ADX हा 25च्या पण खाली आहे, बरोबर आहे. आणि ह्या ठिकाणी आपल्याला अजून एक कॅन्डल स्टिक पॅटर्न ही जर कन्सेप्ट तुमच्या लक्षात असेल तर ह्या कॅन्डल स्टिकवरती तुम्हाला एक गोष्ट दिसून येत असेल. आता तुम्ही कॅन्डल स्टिक पॅटर्न कोणता आहे हे समजून घ्या. हा ट्रेंड रिव्हर्सल ज्या वेळेला होतो त्या टायमिंगला ही कॅन्डल फॉर्म होते मित्रांनो. ही कॅन्डल जी आहे ही कॅन्डल त्या टायमिंगला चार्ट गरजेचं आहे. ट्रेंड दाखवण्यासाठी ADX आपण वापरतोय इथपर्यंत ठीक आहे, ओके. परंतु कॅन्डल स्टिक ही काय सांगते हेही महत्त्वाचं आहे. आता ह्या कॅन्डल स्टिकच्या पॅटर्ननुसार हा ट्रेंड आपल्याला आणि ADX हा एक रिव्हर्सल झालेला आपल्याला दिसला. त्याच पद्धतीनं या ठिकाणी तर मित्रांनो ही जी कॅन्डल आहे ना ही कॅन्डल आपल्याला ट्रेंड रिव्हर्सल झालेल्याचं दाखवते, ओके. तर ह्या कॅन्डलचाही आपण एक पॉईंट आपल्या चार्टवरती आणि त्याचबरोबर ADXला सपोर्टिव्ह हा कॅन्डलचा पॅटर्नही समजून घेणं गरजेचं आहे. आता आपण येऊया मुद्द्यावरती आपल्या उद्या काय होऊ शकतं, ओके. आता ह्या कॅन्डलवरती जर तुम्ही पाहायला गेलात सेम हीच कंडिशन म्हणजे जी कंडिशन 25 मार्च 2025ला होती सेम हीच कंडिशन ह्या ठिकाणी
17 एप्रिल 2025ला झालेली आपल्याला दिसते. मग आता उद्या काय होऊ शकतं, कॅन्डल रेड पडू शकते, पण शक्यता ती जाणवत नाही. या ठिकाणी आपल्याला ब्रेकआउट देण्याचे चान्सेस खूप आहेत. त्याच्यामागचं कारण असं आहे की ह्या कॅन्डलमध्ये आलेले बायर्स, ह्या कॅन्डलवरती जर तुम्ही पाहायला गेलात तर तुम्ही व्हॉल्यूम बघा, व्हॉल्यूममध्ये तुम्हाला दिसेल की ह्या व्हॉल्यूममध्ये एक निगेटिव्ह साईन खूप दिसतंय, म्हणजे या ठिकाणी सेलिंग खूप झालंय. त्याच पद्धतीनं ह्या कॅन्डलमध्ये बघा सेलिंग खूप झालेलं आहे, बरोबर आहे. पण ह्या व्हॉल्यूममध्ये जर तुम्ही पाहायला गेलात तर व्हॉल्यूम बऱ्यापैकी प्रमाणामध्ये आपल्याला बाईंग साईडला आलेलं दिसतंय आणि हेच व्हॉल्यूम आपल्याला एक ब्रेकआउट देण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतं उद्याच्या मार्केटमध्ये. आणि जर का असं झालं तर मात्र आपल्याला हा ADX किंवा DMI एक पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये कन्वर्ट होताना दिसू शकतो. आता तो कन्वर्ट होण्यासाठी काय गरजेचं आहे, सर्वात महत्त्वाचा पॉईंट, कन्वर्ट होण्यासाठी काय गरजेचं आहे. तर मित्रांनो, आता हा ट्रेंड रिव्हर्सल होण्यासाठी काय गरजेचं आहे, तर सर्वात महत्त्वाचं हा ADX हळूहळू असा वरच्या साईडला जाणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, रेड लाईन म्हणजे निगेटिव्ह ट्रेंड हा अशा पद्धतीनं किंवा साईडवेज थोडा होऊन खाली येणं गरजेचं आहे. आणि ही जी आपली पॉझिटिव्ह ट्रेंड दाखवणारी लाईन आहे ही थोडीशी साईडवेज का होईना पण ओव्हरऑल ही अशा पद्धतीनं वर जाणं गरजेचं आहे. आणि त्याचबरोबर ADX त्याला सपोर्ट करत राहणं हे गरजेचं आहे. ह्या अशा पद्धतीनं ज्या वेळेला चार्ट, एकच मिनिट, आपण डिलीट करून टाकूया, पहिला डॉट पडले त्या ठिकाणी. हा DMI हा अशा पद्धतीनं ज्या वेळेला कार्य करेल, म्हणजे ही जे ADX ची लाईन आहे ही ज्या वेळेला ह्या रेड लाईनला क्रॉस करेल त्यावेळेला आपण एक कन्फर्म समजू शकतो की आता ट्रेंड चेंज होत चाललाय. त्याचबरोबर ग्रीन लाईन ही ज्या वेळेला ह्या ADX च्या बरोबरच चालेल त्यावेळेलाही आपण समजू शकतो की ट्रेंड हा पॉझिटिव्ह चालला आहे. आणि त्याचबरोबर रेड लाईन ही ज्या वेळेला ह्याला क्रॉस करेल त्यावेळेला आपण कन्फर्मेशन एकदम मिळेल आपल्याला की ट्रेंड हा रिव्हर्स झाला आहे. मित्रांनो, त्याचबरोबर तुम्ही मूव्हिंग ॲव्हरेज जरी पाहायला गेलात ना तर मूव्हिंग ॲव्हरेज सुद्धा हे बघा, ज्या वेळेला ह्या ट्रेंड लाईन, ज्या वेळेला हा चार्ट एक ग्रीन लाईन, हे ॲक्च्युली मी ही मूव्हिंग ॲव्हरेज, ॲक्च्युली मी हे जे मूव्हिंग ॲव्हरेज तुम्ही पाहायला गेलात, मी चार्टवरती हा जो मूव्हिंग ॲव्हरेज लावला आहे हा सुद्धा तुम्ही पाहायला गेलात ना तर ज्या वेळेला रेड लाईन त्यानंतर येलो आणि ग्रीन हे मूव्हिंग ॲव्हरेजला सुद्धा मी एक पर्टिक्युलरली एक नंबरिंग दिलं आहे आणि त्याच म्हणजे एक व्हॅल्यू ॲड केले. ती व्हॅल्यू ज्या वेळेला रेड, येलो आणि ग्रीन या फॉर्ममध्ये ज्या वेळेला हा मूव्हिंग ॲव्हरेज चालतो ना त्यानंतर आपल्याला एक चांगला ट्रेंड मार्केटमध्ये आलेला दिसतोय. आणि तुम्ही ह्या ठिकाणी पहा, ओके, आपण पुन्हा तिथेच त्याच ठिकाणी येऊ. आता या ठिकाणी तुम्ही जरी पाहायला गेलात ना तर मूव्हिंग ॲव्हरेज बघायला गेलात तर ट्रेंड हा रिव्हर्स झाला आहे किंवा एक ब्रेकआउट द्यायच्या कंडिशनमध्ये आला आहे, परंतु जो आपला मूव्हिंग ॲव्हरेजचा ट्रेंड आहे त्या पद्धतीनं ट्रेंड चालला आहे का, तर इथे नाही. ओके, सेम या ठिकाणी, ओके, सेम या ठिकाणी तुम्ही जर पाहायला गेलात तर मूव्हिंग ॲव्हरेजच्या पद्धतीनं आपला ट्रेंड चालला आहे काय, तर चाललेला आहे, बरोबर आहे. म्हणजे इथूनच खरा चालला होता ट्रेंड, परंतु नंतर मात्र तो रिव्हर्स पण झालेला आपल्याला दिसतोय आणि तो या ठिकाणी. आणि आता तीच कंडिशन पुन्हा या ठिकाणी होताना दिसते आपल्याला, सेम कंडिशन, बरोबर आहे, सेम कंडिशन. पुन्हा रेड लाईन वर आलेली आहे, येल्लो त्याला फॉलो करते आणि सेम ग्रीन त्याला फॉलो करत चालले. आता सेम सिच्युएशननुसार जर आपण पाहायला गेलो तर आपण लगेच, किंवा समजा आता ट्रेंड जर रिव्हर्सच झाला तर ट्रेंड रिव्हर्स झाल्यानंतर आपल्याला नक्की सपोर्ट रेजिस्टन्स काय असू शकतात, फिब रिट्रेसमेंटनुसार आपण तेही पाहून घेऊया. आपण जर का फिब रिट्रेसमेंटनुसार जर पाहायला गेलो तर तुमच्या लक्षात येईल की ब्रेकआउट जर का झाला, जर प्रॉपर एक ब्रेकआउट झाला, आपल्या ज्या कन्सेप्ट आहेत त्या कन्सेप्टनुसार समजा जर का एक प्रॉपर ब्रेकआउट आपल्याला मिळाला तर
नक्कीच एकच मिनिट. या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलात ना, तर नक्कीच आपल्याला तुम्ही या ठिकाणी जर पाहायला गेलात ना, तर तुमच्या लक्षात येईल की हा जो गॅप आहे निफ्टीच्या डाऊन ट्रेंड चार्ट मधला, हा जो गॅप आहे, हा गॅप भरण्यासाठी निफ्टीला येणं गरजेचं आहे. किंवा ह्या गॅपवर जर तुम्ही पाहायला गेलात तर आपल्याला दिसून येते की डाऊन ट्रेंड मधला हा जो एक गॅप आहे, ओके, हा जो गॅप आहे, हा गॅप भरण्यासाठी निफ्टी 101% 24,000 पर्यंत जाऊ शकते. हे आपल्याला या ठिकाणी दिसतंय. ओके, आपण हे समजा हाईड केलं थोडं, हाईड, हे बघा तुमच्या लक्षात येईल. हे मी डिलीट करून टाकतो. हा जो गॅप आहे डाऊन ट्रेंड नंतरचा, हा गॅप, यानंतर जो डाऊन ट्रेंड लागला आहे, या डाऊन ट्रेंड नंतरचा हा गॅप आहे, हा गॅप फिल करण्यासाठी निफ्टी जवळपास आपल्याला 24,000 ते 24,200-300च्या रेंजमध्ये येऊ शकते. आणि 24,200-300च्या रेंजमध्ये आल्यानंतर तुम्हाला एक गोष्ट तर कळून जाईल की जवळपास इतक्या दिवसाचा हा जो ब्रेकआउट आहे आणि त्याचबरोबर इतक्या दिवस जो रिट्रेस निफ्टी होते, ती निफ्टी इथून पुन्हा एक पॉझिटिव्ह ट्रेंडमध्ये कन्वर्ट होताना आपल्याला दिसून येईल. त्याचबरोबर तुम्हाला एक पॅटर्नही या ठिकाणी दिसून येईल निफ्टीमधला, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने जर कन्वर्ट झाली निफ्टी, तर हा जो रेजिस्टन्स आहे निफ्टीला कंटिन्युअसली रिजेक्ट करतोय, 1, 2, तिसऱ्यांदा आता एक चालूच आहे, तर हा जो रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्स जर का निफ्टीनं ब्रेक केला, ओके, तर हा रेजिस्टन्स ॲज अ सपोर्ट म्हणून काम करून निफ्टी वर जाऊ शकते. आता तेही बघा, या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलात एक वेळेला हा सपोर्ट पकडून निफ्टी वर गेलेली आहे. पुन्हा या ठिकाणी तुम्ही पहा सेकंड टायमिंगला आज सपोर्टमध्ये, या सपोर्ट झोनमध्येच येऊन निफ्टी पुन्हा वर गेले. पुन्हा या ठिकाणी पहा ह्या सपोर्ट झोनमध्ये येऊन थोडंफार प्रमाणामध्ये वर गेलेलं आहे. पुन्हा या ठिकाणी पहा, त्याच्यानंतर इथे रिजेक्शन झालं आणि आता हा कंटिन्युअसली ॲज अ रेजिस्टन्स म्हणून काम करतोय. परंतु हा रेजिस्टन्स एकदा का निफ्टी एवढ्या आसपास जर खेळत राहिली आणि हा जर चांगला सपोर्ट पकडला, तर पुन्हा निफ्टी अपट्रेंडमध्ये जाण्याच्या मोडमध्ये असलेली आपल्याला दिसून येईल. तर मित्रांनो, ADX मूळ मुद्दा आपला होता. ADX या माध्यमातून त्याचप्रमाणे मूव्हिंग ॲव्हरेज आणि थोडंफार आपण फिब रिट्रेसमेंटची माहिती आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहिली. निफ्टीचं हे ॲनालिसिस तुम्हाला कसं वाटलं हे नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.